नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून मी माफी मागेन, महाराज आमचं दैवत, विरोधकांनी राजकारण करू नये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील यांचे 29 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण। फडणवीस यांची जिरवण्याचा 113 आमदार पाडण्याचा संकल्प। पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। बदलापूर येथील आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल, SITच्या माध्यमातून आरोपीची मानसिक तपासणी देखील करण्यात येणार। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शहरात विराट मोर्चा। राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनीषा आव्हाळे यांच्यावर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी। पुतळा बसवणाऱ्या जयदीप आपटेला आम्ही आपटणार, नितेश राणे यांनी दिला इशारा। केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, महाराष्ट्रातील दिल्लीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार। आणि आसाममध्ये मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य, 90 वर्षे जुना कायदा बदलणार, मुख्यमंत्री हिमंता यांचा निर्णय। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात पोहोचली। यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यातर्फे बीडमध्ये जनसन्मान यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले। हेलिपॅडवर उतरताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर बीड शहरातील नगर रोड मार्गे मोटारसायकल रॅली काढण्यात आली। रस्त्यात व्यापारी बांधवांचे व अल्पसंख्याक समाजाचे निवेदने स्वीकारण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित सभास्थळी पोहोचले। यावेळी अजितदादा म्हणाले की जनसन्मान यात्रेतून आम्ही आमची भूमिका मांडत आहोत। अर्थसंकल्पात वारकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुण यांच्यासाठी काय योजना आहेत हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे। आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत। जनतेचा सन्मान करायचा हा यात्रेचा खरा हेतू आहे। राज्य शासनाची माझी लाडकी बहीण योजनाही अविरतपणे सुरू राहणार आहे, हा माझा वादा आहे, असा शब्दही अजित पवार यांनी या प्रसंगी दिला। या जनसन्मान यात्रेला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांची उपस्थिती होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 43 फूट उंचीचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे 8 महिन्याच्या कालावधीतच कोसळला। त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून शिवरायांची अवमानना व निकृष्ट दर्जाचे काम करणारे शिल्पकार तथा मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीचे जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील व संबंधित संस्थांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी शिवरायांचा दर्जेदार पुतळा उभारण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवप्रेमी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान लिंबा गणेश बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनात शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, विक्की आप्पा वाणी, अशोक राजे वाणी, औदुंबर नाईकवाडे, करण वायभट, सचिन आगवान, अक्षय वाणी, अशोक थोरात, रामदास फाळके, हरिओम क्षीरसागर, महावीर वाणी, विवेक बागल, पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायभट, बळीराम येडे आदींचा सहभाग होता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून मोठा गाजावाजा करत महिलांना न्याय देण्याचा दावा करत असतानाच पाटोदा तालुक्यातील शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य प्रशिक्षण योजनेसाठी महिलांचे अर्ज विचारात घेऊ नयेत अथवा अपात्र घोषित करण्यात यावेत अशी सूचना पाटोदा गट शिक्षण अधिकारी बोंदार्डे यांनी सौताडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश बेद्रे यांना दिल्याने मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागासाठी या योजनेअंतर्गत प्राप्त
ऐश्वर्या मकरध्वज शिंदे, विद्या रामहरी लाड आणि सीमा भीमराव खरमाटे यांचे अर्ज बाद करून सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांचे नातेवाईक आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे पुतणे गणेश शेषराव सानप यांची निवड केली। त्यामुळे उच्च शिक्षण अर्हता असूनही नियमबाह्यपणे नाकारण्यात आलेल्या ऐश्वर्या मकरध्वज शिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी आणि महिलांना न्याय नाकारणारे गटशिक्षण अधिकारी पाटोदा व मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सौताडा यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत एका लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे। मी ऐश्वर्या निळकंठ मस्के, राहणार सौताडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा सौताडा येथे अर्ज केला होता। त्यावेळी माझा व एका मुलाचा अर्ज दाखल झाला होता। हे मुख्याध्यापकांनी गटशिक्षण अधिकारी साहेबांना कळविले। त्यावेळी गटशिक्षण अधिकारी यांनी महिलेला घेऊ नका, पुरुषाला घ्या असे सांगितले। त्यामुळे माझा पहिला अर्ज असताना तसेच माझी गुणवत्ता त्या मुलापेक्षा जास्त असताना मला सदर योजनेतून डावलण्यात आले व पुरुषाची निवड केली। एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना सन्मान करत असताना दुसरीकडे पात्र महिलांना महिला असण्याचे कारण सांगून डावलणे हा महिलांचा अपमान नव्हे का? संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री लाडकी योजनेचा गाजावाजा करत असतानाच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील मुख्याध्यापक आणि गटशिक्षण अधिकारी यांनी तेथील ऐश्वर्या मकरध्वज शिंदे या महिलेला केवळ त्या महिला आहेत म्हणून महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येऊ नये अथवा त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे असं लेखी देऊन त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। एके ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिलांना न्याय देण्याची घोषणा करतात त्याच ठिकाणी महिलांना न्याय नाकारला जातो। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये संबंधित गटशिक्षण अधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि जे उच्च शिक्षित अर्हता जे आहेत ऐश्वर्या मकरध्वज शिंदे त्यांना न्याय देण्यात यावा आणि त्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना मी स्वतः लेखी तक्रार केलेली आहे। दिनांक 26 ऑगस्ट 2024 सोमवार रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड गेवराई शाखेचा स्थलांतर कार्यक्रम श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज व महादेव महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार बदामराव पंडित, श्री शिवराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रथम दीप प्रज्वलन करून महालक्ष्मी देवी, छत्रपती शाहू महाराज आणि बँकेचे संस्थापक कैलासवासी अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री सत्यनारायण लोहिया यांनी प्रास्ताविक भाषणात बँकेविषयी सर्व माहिती दिली। त्यानंतर बँकेचे अध्यक्ष इंजिनियर अजय अर्जुनराव पाटील यांनी बँकेची प्रगती व ग्राहक सेवा सांगून जागा अपुरी असल्यामुळे शाखा स्थलांतर केल्याचे नमूद करत ग्राहकांना सोयी सुविधायुक्त अशी जागेची सेवा उपलब्ध करून दिली असे सांगितले। नवीन जागेचा पत्ता बस स्टँड समोर रिलायन्स मॉल जवळ गेवराई असा आहे। या प्रसंगी बँकेच्या ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शिरूर कासार तालुक्यातील खालापूर येथील आदर्श विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषा धारण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून प्रसादाचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कंठाळे, राठोड, चव्हाण, पाखरे, वनवे, नेहरकर, बांगर, भोसले इत्यादी शिक्षक व पवार मॅडम, जायभाये मॅडम, मिसाळ मॅडम, दळवी मॅडम आदींनी परिश्रम घेतले। या प्रसंगी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।